नमस्कार मंडळी, ग्रीशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, जर मी तुम्हाला सांगितलं की झोपण्यापूर्वी फक्त एक मूठभर काहीतरी खाल्ल्याने तुम्ही रात्रभर शांत झोपू शकाल आणि लघवी करण्यासाठी कधीही उठणार नाही, तुम्ही विश्वास ठेवाल का? हा उपाय परमहंस योगानंदांच्या गुप्त शिकवणीतून आला आहे. रात्रीची वेळ होती, थंड दिल्लीची वारा खिडकीतून आत येत होता आणि सुहासने भिंतीवरील घड्याळाकडे पाहिलं. 2:17 झालेली होती. तो तिसऱ्यांदा यावेळी उठला होता. त्याने उशीवर डोकं ठेवलं आणि विचार केला की दररोज रात्री असे का होते. तर तो त्याच्या गाढ झोपेमध्ये असतानाच लघवी करण्याची इच्छा का येते. तो बाथरूममध्ये गेला, त्याच्या हातावर थंड पाणी ओतलं आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. त्याचा चेहरा थकलेला दिसत होता, जणू झोपेचा अभाव त्याला त्याच्या वास्तविक वयापेक्षा जास्त वयस्कर करत होता. सकाळी ऑफिसच्या बैठका, लक्ष आणि आता रात्रीचा हा त्रास. त्याने अनेक वेळा डॉक्टरांचा सल्लाही घेतला. काहींनी कमी पाणी प्यायला सांगितलं, काहींनी रात्री मीठ कमी करायला सांगितलं आणि काहींनी त्याला घाबरवलं देखील. हा मूत्रपिंडाचा त्रास असू शकतो. तर त्याने सर्व काही करून पाहिलं, पाणी कमी केलं, आहार बदलून बघितला, योगा केला, पण समस्या त्याच्या आयुष्यात तशीच राहिली. दररोज रात्री सुहास उठायचा आणि उठल्यावर असं वाटायचं की त्याचं शरीर रात्रभर विश्रांती घेत नाही. त्या दिवशी ऑफिसमध्ये क्लायंट मीटिंग दरम्यान सुहास बोलत होता. क्लायंट म्हणाला, सुहास, तुला बरं वाटत आहे का? तो थोडासा लाजला आणि त्याने सांगितलं की मला झोप येत नाही. पण आतून तो विचार करत होता, रात्री जागून माझं संपूर्ण आयुष्य असंच जाईल का? एका आठवड्यानंतर सुहासची ऑफिस टीप ऋषिकेशला गेली होती. गंगा नदीच्या काठावर संध्याकाळ होती. हवेमध्ये थोडीशी थंडी होती आणि दूरवर मंदिराच्या घंटांचा आवाजही येत होता. सुहास काम संपून हॉटेलमध्ये परतत होता, पण त्याची पावले आपोआप गंगा घाटाकडे वळली. कदाचित तो अशा शांतीचा शोध घेत होता जी त्याला अनेक महिन्यांपासून मिळालीही नव्हती. लोक घाटावर ध्यान करत होते, काही जण भजन गात होते, काही जण फक्त गंगेकडे पाहत होते. हा एका पायरीवर बसून पाण्याचा प्रवाह पाहत होता. मग त्याची नजर एका वृद्ध ऋषींवरती पडली. पांढरी दाढी, कपाळावर हलके चंदनाचा लेप आणि डोळ्यामध्ये एक विचित्र खोली. तो तिथेच बसला होता, हसत होता, जणू त्याला जगाचं प्रत्येक रहस्य माहीत होतं. सुहासचे डोळे त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हते. साधूने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला जवळ बोलवलं. साधू बोलले, तू थकला आहेस बेटा? तर सुहासने आश्चर्याने विचारलं, तू मला ओळखतोस का? तर साधू हसले आणि म्हणाले, मी तुझा चेहरा पाहत आहे आणि तुझ्या डोळ्यांखालील सावल्या झोपेचा शत्रू आहेत. सुहासला विचित्र वाटलं. असं वाटलं की हा बाबा माझ्या मनात डोकावत आहे. त्याने स्वतःशी विचार केला, सुहास, मला झोप येते, पण मला मध्यरात्री 2-3 वेळा उठावं लागतं आणि मग मला सकाळी उठावंसं वाटत नाही. साधू म्हणाले, बेटा, तुझ्या किडनीची समस्या नाही, तुझ्या खाण्यापिण्याच्या किंवा रात्रीच्या सवयींची ही समस्या आहे. तर सुहासने विचार केला, अनेक डॉक्टरांनी हे सांगितलं आहे, पण कोणीही उपाय सांगितलेला नाही. भिक्षूने खिशातून कापडाचा एक छोटासा तुकडा काढला आणि त्याला काही ड्रायफ्रूट्स दाखवले. त्याच्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता आणि काही फिकट पांढरे कमळाच्या बिया होत्या. साधू, हे 5 ड्रायफ्रूट्स योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खा आणि तुमच्या रात्री बदलतील. सुहासने शांतपणे ऐकलं, पण भिक्षूने पुढील विधान ऐकलं तेव्हा तो घाबरला. साधू, मी परमहंस योगानंदांच्या शिकवणीतून हा उपाय शिकलो आहे, असं तो म्हणाला. तो म्हणाला होता की जर तुम्ही तुमचं जेवण आणि रात्रीचं मन दोन्ही शांत केलं तर तुमचं शरीर रात्रभर जागं न होता झोपेल. सुहासला विश्वासच बसत नव्हता. एक साधे मूठभर अन्न आणि रात्रीच्या समस्या संपतील. पण ऋषींच्या डोळ्यात एक आत्मविश्वास होता जो कोणालाही विश्वास ठेवण्यास भाग पाडेल. गंगेच्या काठावरील हवा थंड होत होती, पण ऋषींच्या आवाजामध्ये एक उबदारपणा होता जो सुहासच्या कानात शिरला. सुहासला वाटलं की सामान्य संभाषण नाही, हे त्याच्या आयुष्यातील एक वळण असू शकतं. ऋषी हळुवारपणे म्हणाले, बेटा, दिवसा आणि रात्री तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह वेगळा असतो. दिवसा शरीर बाहेरील जगात व्यस्त असतं, पण रात्री ते स्वतःला दुरुस्त करू लागतं. सुहासने लक्षपूर्वक ऐकलं. ऋषींनी गंगेकडे बोट दाखवलं. हे पाणी बघा, दिवसा ते वेगाने वाहतं, पण रात्री ते शांत वाटतं. तुमचं शरीरही तसंच आहे. रात्री त्याला शांततेची गरज असते, फक्त उपवासाची नाही. पण रात्रीही शरीराला सक्रिय ठेवणारे अन्न किंवा सवयी तुम्हाला पुन्हा जागे ठेवतात. सुहासने विचारलं, तर माझी समस्या फक्त मी खाल्लेल्या अन्नामुळे आहे का? भिक्षू हसले आणि हे अन्न आणि जेवणाच्या वेळेमुळे आहे. परमहंस योगानंद म्हणायचे, दिवसाचं अन्न तुमच्या शरीराला शक्ती देतं, पण रात्री तुम्ही जे अन्न खाता ते तुमचं मन देखील शांत करायला हवं. जर रात्रीचा आहार योग्य नसेल
तर ते तुमच्या मूत्रपिंडांना आणि मूत्राशयाला रात्रीही काम करण्यास भाग पाडत असतं, ज्यामुळे तुमची झोप खंडित होते. हे शब्द सुहासला नवीन होते, पण त्या ऐकून असं वाटलं त्याला की ते जणू काही त्याचं स्वतःचं शरीर या गोष्टी आधीच ओळखत होतं आणि त्याला फक्त आठवण करून देत होतं. साधूने त्याच्याकडे ठेवलेली छोटी पिशवी उघडली आणि रवीच्या हातात एक एक करून 5 ड्रायफ्रूट्स ठेवले. या 5 ड्रायफ्रूट्सची निवड योगायोग नव्हता. प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे होते, पण एकत्रितपणे ते रात्री तुमच्या शरीरासाठी पहारेकरी म्हणून काम करतात. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि प्रथिने असतात, जे स्नायू आणि मज्जासंस्था शांत करतात. ते तुमच्या शरीराला सांगतात की आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. यामुळे रात्रभर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते, ज्यामुळे मूत्राशय अतिक्रियाशील होण्यापासून रोखलं जातं. सुहासने काजू ड्रायफ्रूट्स जे आहेत ते काळजीपूर्वक पाहिले, म्हणजे ते फक्त अन्न नाही तर ते शरीराला सिग्नल देण्यासाठी आहे. साधूने होकार दिला, अगदी बरोबर. 2 अक्रोड. अक्रोडमध्ये मेलाटोनिन आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. मेलाटोनिन हा हार्मोन आहे जो तुम्हाला झोपायला लावतो. रात्री ते खाल्ल्याने शरीर झोपेच्या स्थितीत येतं आणि मनातील अवांछित विचार मंदावतात. आता सुहासच्या चेहऱ्यावर अशी थोडीशी चमक आली. नंतर अक्रोड तुम्हाला रात्री गाढ झोपायला लावतात. हो, आणि ते तुमच्या हृदयाचे ठोके देखील मंदावतात, असं साधू म्हणाले. तिसरी गोष्ट आहे पिस्ता. पिस्तामध्ये व्हिटॅमिन B6 असतं, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यास मदत करतं. हे दोन्ही तुमचा मूड आणि झोप नियंत्रित करतात. त्यामध्ये पोटॅशियम देखील असतं, जे शरीरात पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करतं. याचा अर्थ ते रात्री मूत्राशयाला जास्त काम करण्यास रोखतं. सुहासने विचार केला, या गोष्टी किती लहान आहेत तरीही त्यांचा प्रभाव किती खोल आहे. चौथी गोष्ट होती काजू. काजूमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो आम्ल असतं, जे शरीराला सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतं. ते तुम्हाला आराम देतं, ताण कमी करतं आणि जास्त झोपण्यास प्रोत्साहन देतं. त्यात निरोगी चरबी देखील असतात, जी रात्रभर ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे तुमचं शरीर मध्यरात्री ऊर्जेसाठी उपाशी राहून जागं होत नाही. सुहास आता पूर्णपणे लक्ष केंद्रित करत होता. तो पहिल्यांदाच या गोष्टी ऐकत होता. 5वी गोष्ट होती ती म्हणजे मखाना. मखाना खास आहे. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि प्रथिने असतात, जे मूत्रपिंडांना शांत करतात. ते मूत्राशयातील पाण्याचा दाब नियंत्रित करतात आणि तुम्हाला जागे न होता रात्रभर झोपण्यास सुद्धा मदत करतात. योगानंद म्हणायचे की अन्न रात्री चंद्रासारखं असतं. ते शरीराला थंड करतं आणि मनाला शांत करतं, योग्य पद्धतीने. सुहासने विचारलं, जर मी हे काजू खाल्ले तर ते पुरेसे होईल का? साधूने हळूहळू मान हलवली. नाही बेटा, जर तू ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी खाल्ले तरच ते काम करतील. झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी हे हलकेसे भाजून घ्या आणि कोमट दुधासोबत घ्या. लक्षात ठेवा, नंतर फक्त कोमट पाणी प्या, थंड पाणी नाही. सुहासने विचारलं, असं का? तर कारण थंड पाणी पचनक्रिया मंदावतं आणि काजूचं म्हणजे ड्रायफ्रूटचं पोषक घटक योग्यरित्या शोषले जाण्यापासून रोखतं. कोमट पाणी शरीराला आराम देतं आणि मूत्राशयसुद्धा शांत करतं. सुहास आता शांत होता. त्याच्या मनामध्ये एकच विचार होता, ते खरोखर काम करेल का? पण भिक्षूच्या डोळ्यातील आत्मविश्वास म्हणाला, एकदा प्रयत्न तर करून पहा. तो निघून जाताना भिक्षू म्हणाला, लक्षात ठेवा, हे काजू फक्त तुमच्या शरीरालाच नाही तर तुमच्या मनालाही झोपवतात. जेवणापूर्वी त्यांना क्षणभर हातात धरा आणि कृतज्ञता व्यक्त करा. योगानंद म्हणायचे की जर अन्न कृतज्ञतेने खाल्लं तर अगदी साधी गोष्टही अमृत बनते. सुहासने त्या रात्री ठरवलं की तो ही युक्ती वापरून पाहिल आणि ते खरोखर त्याचे जीवन बदलू शकते का ते पाहिल. सुहासने साधूच्या हातातून 5 प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा छोटासा गठ्ठा घेतला. रात्र पडली होती, घाटावरील गर्दी कमी झाली होती, पण साधू अजूनही त्याच्या डोळ्यात पाहत होता. जणू तो त्याच्या आतला सर्व थकवा शोषून घेत होता. साधू म्हणाला, बेटा, मी फक्त एक जुनी लोककथा नाही आहे, ती थेट तुमच्या विज्ञानाशी संबंधित आहे. तुमची समस्या अशी आहे की रात्री तुमच्या शरीरामध्ये 3 गोष्टी चुकीच्या होतात. पहिली म्हणजे रक्तातील साखरेचा चढ उतार होतो, दुसरी इलेक्ट्रोलाइट्स असंतुलन आणि तिसरी हार्मोनल इम्बॅलन्स. सुहासने प्रार्थना केली आणि हार्मोनल व्यत्ययामुळे साधूने आपल्या हाताने गंगेचं पाणी उचललं आणि नंतर ते सोडलं. ज्याप्रमाणे हे पाणी एका लईत वाहतं त्याचप्रमाणे तुमचे हार्मोन्स देखील दिवस रात्र एका लईत वाहतात. दिवसा कॉर्टिसॉल, रात्री मेलाटोनिन आणि ग्रोथ हार्मोन. पण जर रात्री रक्तातील साखर अचानक कमी झाली तर शरीर आपत्कालीन स्थितीमध्ये जातं आणि मूत्राशय देखील जागृत राहतं. सुहासने लक्षपूर्वक ऐकलं. साधूने ड्रायफ्रूट्सकडे बोट दाखवलं. बदाम आणि काजूमधील निरोगी चरबी आणि प्रथिने रात्रभर रक्तातील साखर स्थिर ठेवतात.
अक्रोड आणि पिस्ता मेलाटोनिन आणि सेलेनियमद्वारे तुम्हाला गाढ झोपेत ठेवतात आणि मखाना खनिज संतुलन राखतो, जेणेकरून मूत्राशयाला अनावश्यक सिग्नल मिळत नाही. सुहासने ड्रायफ्रूट्सकडे पाहिले आणि म्हणाला, तर हे पाचही मिळून शरीराला एका प्रकारची शांत स्थिती देतात. साधू हसले आणि म्हणाले, हो, सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांचं संयोजन. त्यांना स्वतंत्रपणे खाल्ल्याने फक्त अर्धा परिणाम मिळतो, पण जेव्हा ते एकत्र खाल्ले जातात तेव्हा ते शरीराच्या प्रत्येक पातळीवर काम करतात. मज्जासंस्था, हार्मोन्स आणि मूत्राशय नियंत्रण. ऋषी गंभीर स्वरूपामध्ये म्हणाले की पण बेटा, हे खाल्ल्यानंतर गोड चहा, कॉफी किंवा थंड पाणी पिऊ नका, नाहीतर पूर्ण परिणाम गमावला जाईल. हे लक्षात ठेवा. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला 6 ते 7 तासांची अखंड झोप आवश्यक आहे. सुहासने मान हलवली. जर मी हे दररोज केलं तर. ऋषींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि गंगेकडे पाहत म्हणाले, तुम्ही 21 दिवसांमध्ये स्वतःला ओळखू शकणार नाही. गाढ झोप, सकाळी ऊर्जेने भरलेले आणि दिवसभर स्वच्छ मन, हे फक्त रात्रीच्या जागरणाच्या समस्येचं निराकरण करणार नाही, तर ते तुमचं शरीर आतून पुन्हा तयार करेल. तर सुहास आता पूर्णपणे तयार झाला होता. त्याच्या मनामध्ये एक विचित्र आशा निर्माण झाली होती. त्याला वाटलं, जर हे खरोखर काम करत असेल तर ते माझं आयुष्य बदलून टाकेल. त्या रात्री सुहास हॉटेलमध्ये परतला. त्याच्या खोलीत एक लहान किटली होती, जिथे तो पाणी गरम करू शकत होता. त्याने पिशवीतून 5 ड्रायफ्रूट्स घेतले, 4 बदाम, 2 अक्रोडाचे तुकडे, 5 ते 6 पिस्ते, 2 काजू आणि मूठभर मखाने. ऋषींचा सल्ला लक्षात ठेवून त्याने मखाने हलकेच भाजले. उरलेले काजू त्याने तसेच ठेवले आणि त्याने कोमट पाणी तयार केलं. जेवण्यापूर्वी सुहासला ऋषींचे शेवटचे शब्द आठवले, जर अन्न कृतज्ञतेने खाल्लं तर अगदी साध्या गोष्टीही अमृत बनतात. त्याने डोळे मिटले आणि स्वतःशी म्हणाला, देवा, जर हा उपाय मला मदत करत असेल तर मी माझ्यासारख्या त्रासलेल्या प्रत्येकासोबत शेअर करेन. रात्रीच्या सुहासच्या अनुभवाने हळूहळू सुकामेवा त्याने खाल्ले. त्याने कोमट पाणी प्यायलं आणि बेडवर झोपला. हवेत थोडीशी थंडी होती, पण त्याच्या शरीरात आतून उबदारपणा जाणवत होता. त्याचे डोळे हळूहळू जड होत गेले. तो घड्याळात वेळ तपासायलाही विसरला. जणू कोणीतरी त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून आतमध्ये ओढलं असेल असा तो झोपी गेला. अचानक सुहासचे डोळे उघडले, पण काहीतरी वेगळंच घडलं होतं. खोली सकाळच्या प्रकाशाने भरून गेली होती. तो घाबरला. काल रात्री मी कधीच उठलो नाही. त्याने घड्याळाकडे पाहिलं. 6:43 झालेली होती. तो सलग 6 ते 7 तास झोपला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला लघवीचा कोणताही त्रास झालेला नव्हता. त्याच्या डोक्यात कोणताही दबाव नव्हता, जडपणा नव्हता. सकाळची ऊर्जा. सुहासने आरशात स्वतःला पाहिलं. त्याचा चेहरा हलका दिसत होता. त्याच्या डोळ्यांखालील सूज थोडी कमी झाली होती. त्याच्या शरीरामध्ये एक वेगळीच ताजेतवानेपणा होता. जणू तो पूर्णपणे भारीत झाला आहे. तो स्वतःशीच विचार करत होता, हा फक्त एका रात्रीचा परिणाम आहे. जर मी हे आठवडे केलं तर काय होईल? पण त्याच्या मनात एक प्रश्न रेंगाळत होता. ऋषींनी सांगितलं होतं की ड्रायफ्रूटसोबत दुसरं काहीतरी खाल्ल्याने परिणाम 100 पटीने वाढेल, तर ते काय होतं? आणि त्याने काल त्याला का सांगितलं नाही? तर सुहासने त्या संध्याकाळी पुन्हा घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. तो ऋषींना भेटला आणि त्याला त्याचे रहस्य कळले. पुढील 20 दिवस सुहासने एकही रात्र न चुकता तोच दिनक्रम पाळला. 5 ड्रायफ्रूट्स, कोमट पाणी आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास कृतज्ञतेचा क्षण. एका आठवड्यामध्ये त्याला फरक जाणवला. आता तो सकाळी उठल्यावरच लघवी करत असे. तो रात्री अजिबात उठला नाही. त्याला दिवसभर हलकं शरीर, स्वच्छ मन आणि वेगळी ऊर्जा जाणवत असे. दुसऱ्या आठवड्यात त्याच्या ऑफिसमध्ये लोकांना लक्षात येऊ लागलं की सुहास, तुझा चेहरा तेजस्वी होत आहे. तू जिममध्ये गेला आहेस का? तर तो हसायचा, पण खोलवर त्याला माहीत होतं की हा बदल जिममुळे नाही झाला, तर हे 5 ड्रायफ्रूट्स होते ज्याच्यामुळे झाला. तिसऱ्या आठवड्यात आणखी एक महत्त्वाचा फरक दिसला. तो लवकर झोपायला जायचा आणि अलार्म वाजण्यापूर्वीच उठायचा. थकवा नव्हता, चिडचिड नव्हती. ध्यान करताना त्याचं मन पूर्वीपेक्षा अधिक स्थिर होतं. त्याचा श्वास खोल आणि शांत होता. सुहास स्वतःशी विचार करू लागला, जर फक्त ड्रायफ्रूट्स इतका शक्तिशाली परिणाम देऊ शकतील तर भिक्षूने सांगितलेला घटक 100% जास्त प्रभावी असणार. 21व्या दिवशी संध्याकाळी सुहास पुन्हा घाटावर परतला. सूर्य मावळत होता. आकाश नारंगी आणि जांभळ्या रंगाने भरलेलं होतं. गंगेचं पाणी सोनेरी प्रकाशात चमकत होतं. भिक्षू अजूनही त्याच हास्यासह तिथे होता. सुहासने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, बाबा, मी 21 दिवस तुमचा उपाय पाळला आणि माझं आयुष्य बदललं आहे. आता मला ते रहस्य सांगा जे तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं नव्हतं. भिक्षू मंद हसला. मला माहीत होतं तू परत येशील. ती वस्तू म्हणजे एक छोटीशी खजूर आहे. सुहास आश्चर्यचकित झाला. खजूरमध्ये एवढं काय खास आहे?
तर साधूने स्पष्ट केलं, खजूरमध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतात, जे काजूसोबत या ड्रायफ्रूटसोबत एकत्र येऊन रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी संतुलित करतात आणि शरीराला सौम्य आरामदायी गोडवा देतात. यामुळे काजूंमधील पोषक घटक लवकर शोषले जातात आणि ते मेलाटोनिनचा प्रभाव दुप्पट करते. सुहासला आता समजलं, हे ड्रायफ्रूट शरीराला इंधन तर देतात आणि खजूर ही त्याला चालना देणारी ठिणगी आहे. साधूने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. परमहंस योगानंद म्हणायचे, झोपण्यापूर्वी मन शांत करणं महत्त्वाचं आहे, अन्यथा अन्नाचा परिणाम अर्धा होतो. म्हणून झोपण्यापूर्वी 2 खोल श्वास घ्या आणि मानसिकरित्या 3 वेळा म्हणा की मी रात्रभर शांत झोपेन. सुहासने विचारलं, हे बोलणं खरोखर काम करतं का? तर साधूने गंगेकडे पाहत म्हटले, बेटा, मन हे शरीराचे खरे स्वामी आहे. जर स्वामी आज्ञा देतील तर सेवक आज्ञा पाळेल. सुहासने साधूला नमस्कार केला. कृतज्ञतेचा सागर त्याने भरून गेला होता. फक्त झोपच नाही तर जीवनाची लय परत आली होती आणि साधूचे शेवटचे शब्द त्याच्या कानात घुमले, लक्षात ठेवा, खरी झोप तेव्हा येते जेव्हा शरीर निरोगी असतं, मन शांत असतं आणि आत्मा समाधानी असतो. धन्यवाद.